हॅलो स्टुडंट्स, शेवटी PCM ग्रुपच्या मुलांसाठीची MHT CETची परीक्षा 12 ऑक्टोबरपासनं आता होणार आहे। मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी चांगल्यापैकी प्रिपरेशन केलेलं आहे। मागचे काही दिवस झाले काही स्टुडंट्स मला सातत्यानं सांगत होते की शेवटच्या काही दिवसांमध्ये एक्झॅक्टली कसं प्रिपरेशन करावं, काही लास्ट मिनिट टिप्स असतील तर त्याबद्दल व्हिडिओ बनवावा, म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे जसं आपल्याला पूर्ण 12वीचं वर्षभर माहिती होतं की CETच्या बेसिसवरती आपल्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स होणार आहेत। डिस्पाईट कोविड सिच्युएशनमुळे 6 महिने परीक्षा लेट झाली, मात्र ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि मला वाटतं ही अतिशय चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे। आता काहींची परीक्षा पहिल्याच दिवशी 12 ऑक्टोबरला असेल, काहींची परीक्षा ही 20 ऑक्टोबरला असेल। त्या दरम्यान सगळ्यांच्या तारखा आहेत। मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी ॲडमिट कार्ड तुमचं जे आहे, हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड केलेलं असेल, त्यासंबंधीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली वाचलेल्या असतील। आता शेवटच्या काही दिवसांमध्ये आपल्या अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, पण सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पॉझिटिव्ह माइंडसेटनं आपल्याला पेपरला जायचं आहे। ओके, तुमच्यातल्या काही लोकांनी खूप चांगला डेडिकेटेडली अभ्यास केला असेल, बऱ्याच लोकांनी चांगल्यापैकी सिन्सिअरली या मागच्या 5-6 महिन्यामध्ये सुद्धा अभ्यासाच्या टचमध्ये असतील। ओके, शक्यता आहे की जी सगळ्याकडची सिच्युएशन आहे, ओके, एखाद्याच्या घरामध्ये कदाचित कोणी कोविड पॉझिटिव्ह असू शकतो किंवा हे सगळं जे काही वातावरण होतं मागच्या काही दिवसांमधलं ते फारसं चांगलं नव्हतं आणि अभ्यासाचा जो टेम्पो आहे तो असं शक्यता आहे की एखाद्याचा तो टेम्पो थोडा मिस झाला, तो ट्रॅक थोडा हल्ला। ओके, काही का असेना शेवटच्या 7 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटनं या परीक्षेकडे बघायचं आहे। ओके, ही 200 मार्कांची परीक्षा आहे आणि मी माझा बेस्ट परफॉर्मन्स त्या परीक्षेमध्ये देणार आहे। ओके, किती रँक येईल, किती मार्क्स मिळतील आणि कसं ॲडमिशन मिळेल या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत। आत्ता आपल्यासमोर एकच काम आहे, बाकी कशाचा विचार नाही करायचा आणि या येऊ घातलेल्या परीक्षेमध्ये मी सगळ्यात चांगला स्कोर कसा अचीव करू शकेल। PCM देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स हा विषय 100 मार्कांचा आहे आणि मी पुन्हा आठवण करून देतो की हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। हा विषय 50% याला वेटेज आहे आणि तुमचा मॅथ्सचा स्कोर सगळ्यात जास्त ठरवणार आहे की तुम्ही CETमध्ये किती चांगलं किंवा किती वाईट परफॉर्म करणार आहात ते। शेवटच्या 5-6 दिवसांमध्ये जर मॅथ्समध्ये असा कुठला टॉपिक असेल की जो एवढ्यात आपण रिवाईज केलेला नाही आहे, म्हणजे आपल्याला येत होता मात्र एवढ्या काही दिवसांमध्ये त्याची रिव्हिजन थोडी कमी पडली, असे टॉपिक बघा कुठले आहेत। तुम्ही आत्ता मॉक टेस्ट देतच असणार आहात, त्या मॉक टेस्टमधनंही तुम्हाला अंदाज आलेला असेल की साधारणतः कुठल्या टॉपिकवरती आपले मार्क्स जात आहेत। अशा टॉपिकची रिव्हिजन करा, कारण मॅथ्समध्ये छोटा टॉपिक जरी तुम्ही घेतलात, म्हणजे अगदी तुम्ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा छोटासा टॉपिक घेतलात तर त्याला 4 ते 6 मार्कांचं वेटेज आहे। फिजिक्समध्ये 3 चॅप्टर केले की 6 मार्क मिळतात। ओके, म्हणजे अख्खा सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, रोटेशनल मोशन करून 6 ते 7 मार्क मिळतील। इथे एकटा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिसायला चॅप्टर छोटा दिसतो, बरोबर आहे। आम्हाला वाटतं काही नाही, शेवटचा चॅप्टर आहे, आम्ही ऑप्शनला मॅथ्समधला कुठलाही टॉपिक शक्यतो ऑप्शनला टाकू नका। आणि हे जे टॉपिक्स आहेत ना मॅथ्समध्ये हे तसे सोपे टॉपिक्स आहेत। ओके, फक्त काय होतं हे इतके उशिराने येतात आपल्या अभ्यासक्रमामध्ये की स्टुडंटची एनर्जी बऱ्याचदा संपलेली असते। सो चांगले व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल असतात किंवा तुमच्या फ्रेंड्सला, टीचर्सची मदत घ्या आणि असा कुठला टॉपिक आपला आहे का ते जाणीव करून घ्या, माहिती करून घ्या आणि ते टॉपिक प्रिपेअर करा। ओके, मॅथ्समध्ये वेक्टर आणि 3D लाईन प्लेन हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, बरोबर आहे। याला भरपूर वेटेज आहे। मॅथ्स 1चा पेपर ओके, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये शेवटी थोडं स्किलचा भाग पण येतो, प्रॅक्टिसचा भाग पण येतो। वेक्टर, 3D, लाईन प्लेन यामध्ये अंडरस्टँडिंगचा पार्ट येतो आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्ही मागच्या काही वर्षांमधले CETचे पेपर जर परत एकदा सोडवले, तुमच्या क्लासमधले मॉक टेस्टचे पेपर्स परत एकदा सोडवले तर मला वाटतं तुम्हाला या वेक्टर, 3D, लाईन प्लेनशी संबंधित प्रश्नांमध्ये फारशी अडचण यायला नको। ओके, काही टॉपिक्स LPP सारखा टॉपिक आहे, अतिशय सोपा, अतिशय साधा टॉपिक आहे। यामध्ये काही टिपिकल क्वेश्चन्स असतात, जसं की इन्फिनाइटली मेनी सोल्युशनचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे।
तर हा क्वेश्चन खूप जास्त वेळेस CETला विचारला गेलेला आहे. तुमच्या इतक्या शिफ्ट्समध्ये परीक्षा होणार आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हा इन्फिनाइटली मेनी सोल्युशनचा जो क्वेश्चन आहे, ओके, काही लोक विचारत पडले, अरे काय बोलतायत सर, कुठलं इन्फिनाइटली मेनी सोल्युशन्स? ओके, LPPमध्ये स्पेशल टाईप आहे, बघा. ओके, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि अतिशय सोपा प्रश्न असतो, मात्र परीक्षेला खूप खूप जास्त वेळेस तो विचारला जातो. मला हे आठवण करून द्यायची तुम्हाला की या सोप्या टॉपिक्सकडे आपलं लक्ष जायला पाहिजे. बऱ्याच जणांना हे माहिती आहे की लॉजिक चॅप्टर सोपा आहे, मॅट्रायसेस चॅप्टर सोपा आहे, पण त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात MST CETमध्ये, एस्पेशली आता लॉजिकमध्ये लॉजिकल कनेक्टिव्सचे प्रश्न असतात, बरोबर आहे. आपल्याला अँड, ऑर, इफ, देन सगळ्यांना पाठ असतं, पण आपल्या काय लक्षात नसतं की बटचा अर्थसुद्धा अँडच होतो. ओके, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जिथे अननेसेसरीली फक्त लास्ट मिनिटला ते रिव्हिजन न झाल्यामुळे मार्क जाऊ शकतात. मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, 100 मार्कांचा आपला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. सो अशा चुका करायच्या नाहीत. मॅट्रायसेसच्या काही साध्या साध्या प्रॉपर्टीज आहेत, ओके, त्या प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन्स येतात. ओके, तिथे चुकायचं नाही. हे टिपिकल क्वेश्चन्स आहेत जे विचारले जाणार आहेत, बरोबर आहे. आणि मॅथ्स झाल्यानंतर मॅथ्सचा पेपर तुमचा पहिला पेपर असेल. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, 3 तासांचा पेपर आहे. यामध्ये 90 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स करायचं आहे. जसा PCBचा पॅटर्न आत्ता समोर येतो आहे की आधी त्यांना PCचा पेपर दिला जातो, मग बायोलॉजीचा पेपर दिला जातो. बायोलॉजीचा वेळ फिजिक्स केमिस्ट्रीसाठी वापरता येत नाही. PCMमध्येही तसंच असेल, म्हणजे तुम्हाला मॅथ्सचा पेपर दिला जाईल, 90 मिनिटांमध्ये ते मॅथ्सचे 50 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ओके, त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर तुमच्या समोर येईल, तिथे 90 मिनिटांमध्ये ते 100 प्रश्न सोडवायचे आहेत. वेळ कमी असतो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, पण मॅथ्सचा उरलेला वेळ फिजिक्स केमिस्ट्रीसाठी वापरता येणार नाहीत. एकदा तुमचा मॅथ्सचा पेपर झाला की परत तुम्हाला त्या फिजिक्स केमिस्ट्री सोडवत असताना मॅथ्सकडे परत येता येणार नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेस 3 तासाची मॉक टेस्ट कंडक्ट होताना आपण सलग 3 तास तो पेपर सोडवतो, मग मॅथ्सचा थोडा वेळ वाचतो, तो फिजिक्सला वापरतो. असं आपल्याला करता येणार नाही आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तुमच्या मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर जेव्हा PCचा पेपर तुमच्या समोर येईल, ओके, तो इमिजिएटली येतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये गॅप नाही आहे, परंतु तो पेपर समोर आल्यानंतर, ओके, माझं सजेशन राहील तुम्हाला की आधी केमिस्ट्रीचा पेपर अटेम्प्ट करा. ओके, आफ्टर मॅथमॅटिक्स यू शुड अटेम्प्ट केमिस्ट्री. याचं कारण असं आहे की केमिस्ट्रीमध्ये जवळपास 35 ते 40 प्रश्न, हे 35 तर सरळ सरळ थेरॉटिकल असतात. ओके, 10 प्रश्न थोडेसे विचार करायला लावणारे असतात, ज्याच्यामध्ये थोडी रिॲक्शन करून बघायला लागेल, काहीतरी ॲक्टिव्हिटी करून बघायला लागेल, आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम जिथे गणित करून सोडवायचे प्रश्न आहेत असे 5 ते 7 प्रश्न असतात. सांगायचा उद्देश असा की फॅक्च्युअल क्वेश्चनची संख्या, ओके, कमी वेळात सोडवून होणाऱ्या क्वेश्चनची संख्या केमिस्ट्रीत जास्त असते. त्यामुळे केमिस्ट्रीचा पेपर आधी सोडवावा. 90 मिनिटांच्या मध्ये गणित नॉर्मली आम्ही असं लावतो की 35 मिनिटांमध्ये, 30 ते 35 मिनिटांमध्ये केमिस्ट्रीचा पेपर संपवावा आणि मग उरलेला वेळ फिजिक्सच्या 50 मार्कांसाठी आपण द्यावा, बरोबर आहे. फिजिक्सचा पेपर केमिस्ट्रीच्या कम्पॅरिझनमध्ये जास्त न्यूमेरिकल्स असणारा असतो. ओके, अर्थात त्याच्यामध्ये खूप कॅल्क्युलेशन्स असतात असं नाही, रेशो, पर्सेंटेज, ओके, फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीनं थोडा मॉडिफाय करा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला फिजिक्सच्या पेपरमध्ये, तुम्ही जुने पेपर बघितले तर तुम्हाला नक्कीच याचा एक अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न त्या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्यासमोर येत असतात. 80 मार्कांचं वेटेज हे 12वीला आहे आणि फिजिक्समध्ये 20 चॅप्टर्स आहेत. सो प्रत्येक चॅप्टरला साधारणतः 2 प्रश्न विचारतात. काही खूपच साधा चॅप्टर म्हणजे छोटा चॅप्टर, कम्युनिकेशनसारखा, त्याला एकच प्रश्न विचारतात. मॅग्नेटिझमसारखा, तिथे एकच प्रश्न येतो. मग इंटरफरन्सवरती 3 प्रश्न येतात. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, न्यूक्लियस, त्याच्याबद्दल कदाचित 3 प्रश्न येऊ शकतात. असं साधारणतः स्वरूप त्या प्रश्न विचारण्याचं असतं. मी बऱ्याच ठिकाणी बघतो की वेटेज सांगितलं जातं. कसं वेटेज आहे, वेटेज काय असतं, तर वेटेज फिजिक्समध्ये तर अतिशय सोपं वेटेज आहे. प्रत्येक चॅप्टर साधारणतः 2 मार्कांना येतो. मी हे जे 1-2 छोटे चॅप्टर सांगितले ते 1-1 मार्काला येतात. काही मोठे जसं की रोटेशनल मोशन, ओके, स्टेशनरी वेव्स, ओके, हे 3-3 मार्कांना विचारले जातात. ओके, त्याच्या अगेन्स्ट इलास्टिसिटी मे बी 1 मार्काला विचारला जातो. हा एवढाच काय तो वेटेजचा विषय असतो. ओके, पण 40 प्रश्न
20 चॅप्टर, सो फार काही वेटेज वगैरे या गोष्टींमध्ये पडू नका. केमिस्ट्रीमध्ये साधारणतः तसाच विषय, अर्थात केमिस्ट्रीमध्ये काही टॉपिक्स खूप मोठे आहेत. ओके, जसं की अल्डेहाइड कीटोनसारखा टॉपिक हा मोठा आहे. ओके, थर्मोडायनॅमिक्ससारखा टॉपिक हा खूप मोठा चॅप्टर आहे. त्या मानाने पॉलिमरचा चॅप्टर किंवा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचा चॅप्टर आहे. छोटे आहेत ते छोटे चॅप्टर्स आहेत, त्यांच्यावरती 1-1 मार्कांचे प्रश्न येणार. जे मोठे चॅप्टर्स आहेत त्यांच्यावरती 3-3 मार्कांचे प्रश्न येणार. पी ब्लॉकसारखा चॅप्टर आहे त्याच्यावरती 4 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. सो साधारणतः जसं तुमचं बोर्ड परीक्षेसाठीचं वेटेज होतं तसंच वेटेज MST CETमध्ये फॉलो केलं जातं. अर्थात असा स्ट्रिक्ट नियम नसतो. ओके, असंच करायला पाहिजे पेपर काढताना, त्याने असं काही नसतं, पण साधारणतः असं केलेलं असतं. त्यामुळे उगाच कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे वगैरे या ॲनालिसिसकडे फारसं लक्ष अजिबात द्यायची गरज नाही. या शेवटच्या 7 दिवसात तर अजिबातच नाही. ओके, जर तुम्हाला तुमचे काही वीक पॉईंट्स वाटत असतील तर ते रेक्टिफाय आपल्याला करता येतील का नाही हे बघा. या शेवटच्या 7 दिवसांमध्ये एस्पेशली फिजिक्समध्ये तुम्ही वर्षभर मी सांगत आलेलो आहे की फॉर्म्युलाची एक वही करायची. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला वाटतात ते सगळे फॉर्म्युलेज एकत्र छोट्या जागेमध्ये लिहिलेले असले पाहिजेत. ओके, समरी असली पाहिजे आपल्याकडे चॅप्टरची. ती समरी वाचायचा प्रयत्न करा, त्या समरीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. पास्ट इयरचे किंवा तुमच्या क्लासमधले मॉक टेस्टचे, चॅप्टर वाईज टेस्टचे, ग्रुप वाईज टेस्टचे पेपर्स पुन्हा एकदा सोडवून या सब्जेक्टची तयारी करता येते. ओके, महत्त्वाचं हे आहे की आपल्याला PCMमध्ये 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. मॅथ्समध्ये शक्यतो वेळेची अडचण येत नाही, शक्यतो. ओके, पण थोडं घड्याळाकडे आपलं लक्ष द्यायचं. ओके, प्रत्येक पेपर हा कधी थोडासा जास्त लेंदी, कधी कमी लेंदी असं होऊ शकतं. ओके, त्यामुळं आपलं घड्याळाकडे लक्ष असलं पाहिजे. परीक्षेला बसल्यावरती मला जर 1.5 तासामध्ये 90 मिनिटांमध्ये 50 प्रश्न सोडवायचे आहेत, ओके, तर मला अंदाज यायला पाहिजे की 45 मिनिटांमध्ये साधारणतः मी 25व्या 26व्या किंवा त्याच्या पुढच्या क्वेश्चनवर असू तर मी बरोबर चाललो आहे. तसं नसेल, म्हणजे घड्याळात 45 मिनिटं झालेत आणि मी बघतोय की अरे माझा जो वेळ प्रश्न राहिलेत ते संख्येनं खूप जास्त आहेत, तर थोडंसं स्पीडअप करायला लागेल. नॉट ॲट दी कॉस्ट ऑफ ॲक्युरसी. ॲक्युरसी हॅम्पर न करता स्पीड थोडासा वाढवायचा. एक कायम असं होतं ना, आपण काउंटडाऊन करत असतो वेळेचं पेपरला बसल्यावरती. CETच्या पेपरला बसल्यावरती काय होतं, एस्पेशली PCच्या पेपरमध्ये होतं. आपण घड्याळात बघतो किती वेळ राहिला किंवा समोर आपल्या स्क्रीनवर दिसत असतं की 8 मिनिटं राहिले. ओके, 5 मिनिटं आपलं ऑर्डर, बापरे 5च मिनिट राहिले. पहिली गोष्ट, 5 मिनिट हा खूप जास्त वेळ असतो. ओके, तुम्हाला 90 मिनिटात PCचे 100 प्रश्न सोडवायचे, म्हणजे 9 मिनिटात 10 प्रश्न सोडवणं तसंही अपेक्षित आहे. जेव्हा तुम्हाला असं दिसतंय की 8-9 मिनिटं राहिलेत, तर 8-9 मिनिटात नक्की फिजिक्सचे 8-9 प्रश्न सोडवून होतात, केमिस्ट्रीचे 12-13 प्रश्न सोडवून होतात. ओके, सो 12-13 प्रश्न म्हणजे 12 मार्क. ओके, 8-9 प्रश्न म्हणजे 8-9 मार्क, त्यातले 6 बरोबर आले तर 6 मार्कांचा विषय चाललाय. होतं काय की काउंटडाऊनमुळे पॅनिक होतं. ओके, तिथं ते टिक 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 ते घड्याळ जे खाली जात असतं ना, तिथे काय होतं, आपण पॅनिक करतो, अरे बापरे. ओके, सो इथे आपल्याला महेंद्रसिंग धोनी व्हायचंय है ना, एकदम कूल आणि काम. करेक्ट. तुम्हाला दुसरं कोणी आवडत असेल, विराट कोहली आवडत असेल, विराट कोहली व्हा. सांगायचा उद्देश हाच आहे की तिथे आपला ॲटिट्यूड, ॲप्रोच कूल काम असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे. ओके, ही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे. सो तुम्ही आता IPL बघता आहात, तिथं जो बॅट्समन किंवा जो बॉलर त्या स्लॉगोवरमध्ये एकदम शांत असतो, ओके, त्याला ती मॅच जिंकण्याची शक्यता, त्याने ते मॅच जिंकण्याची शक्यता थोडी जास्त असते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एखादा असा टॉपिक असतो आपल्याकडे की जो आपण यापूर्वी कधीच केलेला नाही आहे, एस्पेशली PC मधला. म्हणजे आत्तापर्यंत मी कधीच सपोज असं व्हायला नको, कारण इतका सगळा वेळ होता यावर्षी, पण जर झालं असेल काही कारणांमुळे की मी कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अजिबात केलेला नाही आहे, सो आता हे शेवटच्या 5-6 दिवसांमध्ये अचानक आपल्याला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस वाचायची इच्छा व्हायला नको, नाही करायचं. ओके, 200 मार्कांचा पेपर आहे, कायनेटिक थेअरीतले 2 मार्क नाही मिळाले मला, तर 198 पैकी मी चांगला स्कोर करू शकेन. पब्लिकचं काय होतं ना, शेवटचा 5-6 दिवस राहिलेत, मग कोणीतरी सांगतं अरे तो हा टॉपिक जो आहे फिजिक्समधला, सपोज आपण नाव घेऊयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, आणि त्याला टेन्शन असतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक अरे बापरे मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन येत नाही.
कधी विचारलं, कधी टीचरला फोन केला, डाऊट विचारले, त्याचं एकच वाक्य, मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन येत नाही. अरे बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 2 मार्कांचा पार्ट आहे. बरोबर आहे, 200 मार्कांच्या पेपरमध्ये 2 मार्कांचा पार्ट, ओके, तो सोडून दिला तर 198 मार्कांचा पेपर शिल्लक आहे. बरोबर आहे, त्या 2 मार्कांच्या पार्टसाठी आपण आपलं स्वतःचं माइंड, ओके, इतकं ऑक्युपाय करून ठेवतो की उरलेल्या 198कडे आपण ओपन माइंडनं बघत नाही, बेस्ट परफॉर्मन्स आपला देऊ शकत नाही. सो असे जे काही गोष्टी असतील त्या थोड्या सोडायला शिकायचं है ना. प्रत्येक जणानं काहीतरी स्कोर ठरवलेला असतो मनामध्ये, ओके, आणि समजा मी 170 स्कोर ठरवलेला आहे, 30 मार्क आपल्या हातात आहेत जे आपण घालवू शकतो असे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फील कॉन्फिडंट अबाउट दिस. अरे यार 30 मार्क आहेत जे मी घालवू शकतो. हे मी का सांगतोय, कारण पेपर येतो आपल्यासमोर, पहिलाच प्रश्न इंटिग्रेशनचा असा असतो मॅथ्समध्ये की अरे यार हा काय मी बघितलाय पण मला जमत नाही. असं चुकून झालं पहिल्या 2 प्रश्नांमध्ये, ओके, म्हणजे पहिल्या 2 बॉलला 2 बाउन्सर पडले की त्या बॅट्समन 50% तिथंच गारद होतं. तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला. ओके, पहिले 2 प्रश्न आले नाहीत, अवघड वाटले, ठीक आहे, वेळ घ्या. ओके, वेळ असतो हा, कितीही तुम्हाला वाटत असेल, मी मगाशीही सांगितलं की हा वेळ भरपूर असतो. तुम्ही या सगळ्या परीक्षेच्या गदारोळामध्ये पाणी पिण्यासाठी एक मिनिटाचा वेळ नक्की घेऊ शकता. शांत डोळे मिटून बसण्याचा अर्धा मिनिट इतका वेळ या परीक्षेमध्ये असतोच. ओके, तो बिंदास्त वापरायचा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे, कारण शेवटी तुम्ही किती कूल माइंडनं, किती कामली तो पेपर सोडवणार आहात, किती शांतपणे सोडवणार आहात, यावरती तुमची ॲक्युरसी अवलंबून असणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की पेपर सोडवत असताना एस्पेशली PC मध्ये जर एखादा प्रश्न आपल्याला येत नाही, म्हणजे हे मी अशा मुलांसाठी बोलतोय ज्यांचा डिसेंट लेवलला अभ्यास झालेला आहे. ओके, एखादा प्रश्न येत नाही असं लक्षात आल्यावरती तिथेच त्याचा कॅल्क्युलेटेड गेस, म्हणजे आपल्याला प्रश्न येत नसतो पण हे कळत असतं याचा आन्सर A नाही आहे, C नाही आहे, B किंवा D मध्ये काहीतरी आहे पण माहिती नाही, येत नाही मला, पटकन B किंवा D मार्क करून पुढे जा. ओके, कारण परत त्या प्रश्नावरती यायचं, परत त्या स्क्रीनवरती यायचं, परत तो प्रश्न समजून घ्यायचा, सोडवायचा प्रयत्न करायचा, एवढा वेळ CETची परीक्षा तुम्हाला देत नाही. ओके, सो माय सजेशन असं असतं की ज्यावेळेस पहिल्या अटेम्प्टला आपण त्याला वेळ देतोय त्याच वेळेस कॅल्क्युलेटेड गेस करून तो प्रश्न सोडवून आपण जर पुढे गेलो तर त्या मार्गाने जास्त फायदा होऊ शकेल. हा जो काउंटडाऊनचा विषय असतो ना मार्कांचा, की 2 प्रश्न न जमणं, 3 प्रश्न जमणं, पोरगा तिथे किंवा ती मुलगी तिथं विचार करते, अरे बापरे 3 मॅथ्सचे प्रश्न आपल्याला येत नाही आहेत, गेलं COAP. ओके, घाबरू नका, लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. जर ते 3 प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या स्लॉटमध्ये परीक्षा देणाऱ्या सगळ्या मुलांसाठी तोच पेपर आहे. कदाचित त्यांना सगळ्यांना त्या अवघड असतील. ओके, आणि त्यांना सगळ्यांना जर ते अवघड असतील तर ते प्रश्न सगळ्यांचेच चुकला, तो अमुक प्रश्न, तर तो प्रश्न ठरवणार आहे का तुमचा रँक? नाही, सगळ्यांचा चुकला म्हणजे विषय संपला. बरोबर आहे. सो इतर प्रश्नांकडे कॉन्सन्ट्रेट करा. इतर जे 47 क्वेश्चन्स आहेत किंवा एखाद्याला 10 येत नाहीत, 40 मधले 80 मिळवा. बरोबर आहे, जे येतात ते 40 मस्त सोडवा, एररलेस सोडवा, आणि उरलेल्या 10चा जो गेस तुम्ही करणार आहात, प्रोबॅबिलिटी सांगतं 2 ते 3 बरोबर येणारच आहेत. गेस थोडा कॅल्क्युलेटेड असेल तर 3-4 पण बरोबर येऊ शकतात. बरोबर आहे ना, आपला स्कोर 86-88 पर्यंत जाऊ शकतो. पण जर आम्ही त्या 10 जे येत नसलेल्या 10 प्रश्नांचा विचार केला तर काय होतं, ते 10 तर येतच नाहीत, पण हे जे 40 आम्हाला नीट सोडवायचे होते त्यातल्या 5 मध्ये आम्ही एरर करून ठेवतो आणि स्कोर जो पडायला 80 पाहिजे होता, माझी इच्छा 90 होती, तो ॲक्च्युली 60 वर येतो. ओके, ह्या सगळ्या टिपिकल चुका आहेत. पब्लिक एंट्रन्स एक्झाम रिपीट करतं. तुम्हाला माहिती आहे काय होतं रिपीट केल्याने? रिपीट केल्यानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते की अशा ज्या चुका आपण करतो ना फर्स्ट अटेम्प्टला, त्या एलिमिनेट होतात पुढच्या वेळेस. ओके, माझं सजेशन असं आहे की तुम्ही ह्या ज्या काही चुका आहेत या आत्ता मॉक टेस्टला करा, 1-2 मॉक टेस्ट अजून द्या. बरोबर आहे, त्या मॉक टेस्टला चुका करा, मात्र तिथे फायनल एक्झामला आपण ॲज इफ रिपीट पेपर सोडवतोय या कॉन्फिडंटनं, या अप्रोचनं तो पेपर आपण सोडवला पाहिजे. ह्या चुका ज्या टिपिकल चुका आहेत त्या करू नका. मी हे कायम सांगत असतो की अभ्यास कोणी चांगला केलाय त्याचा रिझल्ट चांगला लागतो, हे अर्धसत्य. ओके, म्हणजे कोणी जास्त प्रॅक्टिस केली तो मॅच जिंकतो का? तर नाही. त्या दिवशी जो चांगला खेळतो तो मॅच जिंकतो. बरोबर आहे. म्हणून
तो पेपर तुम्ही कसा सोडवता यावरती तुमचा स्कोर खूप खूप अवलंबून आहे. पेपर सोपा अवघडचा फार विचार करू नका. म्हणजे असं होईल की एखाद्या स्लॉटमध्ये काही मुलं म्हणतील आमच्या स्लॉटचा पेपर सोपा होता, सोपा झाला तर तो सगळ्यांना सोपा असेल, बरोबर आहे. सो तिथे 160 मार्क मिळवून कदाचित 98चा पर्सेंटाईल येईल आणि एखाद्या ठिकाणी अवघड पेपर असल्यामुळे 150 मार्कालाच तो 98चा पर्सेंटाईल येईल. म्हणजे काय, अवघड पेपरमधले 150 आणि सोप्या पेपरमधले 160 दोघंही शेवटी इक्वल ठरतील, इक्विव्हॅलंट ठरतील. ओके, सो पेपर अवघड किंवा सोपा आल्यानं काहीही फरक पडत नाही. इनफॅक्ट जितका अवघड पेपर असेल तितकं कमी मार्कांवरती तुम्हाला जास्त पर्सेंटाईल मिळवता येतील. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची टीप, आणि ही सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी असते, तशी ते CET साठी सुद्धा आहे. पेपर सोडवताना सपोज आपल्यासमोर असे प्रश्न असतील. ओके, आता हे मिडल रेंजच्या स्टुडंटबद्दल बोलतोय की 1 2 4 टॉपिक्स आहेत त्यांना फारसे चांगले येत नाहीत. ओके, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही जमत किंवा सोल्युशन ऑफ ट्रायंगलशी रिलेटेड क्वेश्चन नाही जमत, केलेच नाही आहेत. ओके, आणि तिथे प्रश्न वाचला सोल्युशन ऑफ ट्रायंगल तर लक्षात आलं की आपण नाही केलेलं, आपल्याला नाही येणार आहे. उगाच त्या प्रश्नावरती वेळ घालवू नका. ओके, जे आपल्याला येतच नाही, माहिती आहे आपल्याला, ओके, अशा प्रश्नांवरती वेळ घालून काही होणार नाही. अशा प्रश्नांवरती वेळ गेला पाहिजे की जे आपण थोडा प्रयत्न केला तर आपल्याला जमतील. काही प्रश्न असे असतील की डायरेक्ट आपल्याला बघितल्या जमतील, ते घाईगडबड, एक्साइटमेंट, हा खूप मोठा विषय. एक्साइटमेंट. 3 years बॅक आय हॅड अ स्टुडंट हू स्कोर 98 इन, पुण्यात 7वा होता विद्यार्थी, 98 मार्क मिळाले 100 पैकी मॅथ्समध्ये. 2 मार्क कुठल्या प्रश्नात चुकले असतील त्याचे, लॉजिकच्या प्रश्नात चुकले होते, ट्रूथ व्हॅल्यू सांगाच्या प्रश्नामध्ये. ओके, इतका साधा सुमार दर्जाचा क्वेश्चन होता की तो कोणीही चुकणार नाही, पण त्याचा चुकला होता. का चुकला असेल रे? एक्साइटमेंटमध्ये चुकला असेल. ओके, कधी कधी तो प्रश्न इतका सोपा असतो किंवा अरे आपल्या मॉक टेस्टमध्ये होता तोच आला, अरे मॅडमनं शिकवला होता तसाच तसा आहे, सरांनी सांगितलं होतं हा येईल तोच प्रश्न दिसतोय. आणि ते एक्साइटमेंट अशी असते की त्या एक्साइटमेंटमध्ये आपल्या डोक्यामध्ये त्याचं उत्तर छापलं गेलेलं असतं आणि त्या प्रश्नामध्ये थोडीशी काहीतरी ट्रिक असते, थोडासा वर्ड बदललेला असतो. विच ऑफ द फॉलोविंग इज ट्रूच्या ऐवजी विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ट्रू टाकलेलं असतं, अर्थ बदललेला असतो. तर थोडंसं कूल आणि काम राहणं या अशा प्रकारच्या परीक्षांसाठी अतिशय क्रिटिकल आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो सोपा प्रश्न पाहून हरखून जायचं नाही, अवघड प्रश्न पाहून दबून जायचं नाही. ओके, आजपर्यंत 11वी सुरू झाल्यापासनं इवन 12वीमध्ये पण सगळे लोक तुम्हाला सांगत असतील की तुमच्या आयुष्यातली ही CETची परीक्षा अतिशय अतिशय महत्त्वाची आहे. ही परीक्षा महत्त्वाची आहे का? आहे, बरोबर, नक्कीच महत्त्वाची. तुमच्या महत्त्वाच्या ॲडमिशन्स या परीक्षेवर अवलंबून आहेत, त्या अर्थानं ती परीक्षा महत्त्वाची. पण इतकीही महत्त्वाची नाही की तिला तुम्ही डोक्यावर बसवावं, इतकी अजिबात महत्त्वाची नाही. ओके, सो आय रिपीट, डोक्यावर बसू नाही द्यायचं परीक्षेला. हा ठीक आहे, परीक्षा आहे, माहिती आहे, 11वी 12वीतलंच विचारणार आहेत, बरोबर आहे. थोडं इकडं तिकडं मला साधारणतः माझा आवाका माहिती आहे, मला 130 मार्क मिळण्याची माझी ॲबिलिटी असेल, शांतपणे जाऊन ते 130 मिळवायचे आणि थोडंसं बेटर परफॉर्म करून 135 करता येतात का त्याचा प्रयत्न करायचा, ही माझी स्ट्रॅटर्जी आहे. 200 पैकी 200 मिळवणाऱ्याबद्दल बरोबर माझी स्पर्धा आहे का? अजिबात नाही. ज्याला 180 मिळत आहेत शांतपणे 180 जाऊन घेणं आणि वरचे 4 मार्क वाढवण्याचा प्रयत्न करणं, असा ॲप्रोच आहे. जितकं तुम्ही एक्साइटमेंटमध्ये हे सगळं करायला जाल, ओके, आणि अननेसेसरी काहीतरी स्ट्रॅटर्जीज आणि काहीतरी असले भारी भारी जार्गन्स तुम्ही ऐकलेले असतील तर फारसा याचा उपयोग होणार नाही. ओके, आय अगेन अँड अगेन इन्सिस्ट की एकदम शांतपणे हा सगळा कार्यक्रम आपल्याला करायला लागेल. ओके, बेटा मी भरपूर बडबड केली, आय होप या सगळ्या बडबडीचा तुम्हाला फायदा होईल. शेवटचा एक मुद्दा जो काही स्टुडंटना आवर्जून सांगितला होता की 11वीच्या टॉपिक्सचं परत एकदा 80% वेटेज 12वीला आहे. 11वीच्या टॉपिकमध्ये PCBचे जे पेपर झालेत त्यावरनं असं लक्षात आलं आहे की फिजिक्स केमिस्ट्रीच्या बद्दल मी जास्त बोलतो आहे. ओके, तर असं लक्षात आलं आहे की 11वीच्या टॉपिकवरती जे प्रश्न विचारले गेलेत ते बऱ्यापैकी सोपे आहेत. ओके, फार जास्त खोलात जाऊन प्रश्न विचारले नाही आहेत, कारण फिजिक्सचा विचार केला तर 8 चॅप्टर्स आहेत 11वीतले आपल्याला आणि 10 प्रश्न विचारायचे.
ओके. सो प्रत्येक चॅप्टरवर एक, क्वचित रे ऑप्टिक्सवरती किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवरती 2, ओके, फोर्सवरती 2 असं होते आणि ते फार काही अवघड प्रश्न नाही आहेत. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमधलेच धड्याखालचेच किंवा त्या पद्धतीचे असे ते प्रश्न आहेत. फार काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचारण्याचा प्रयत्न विचारता येत नाही. सी ई टीचा पेपर हा इतर सगळ्या एक्झामच्या कम्पॅरेटिव्हली वेगळा आहे. ओके, जेई नीटपेक्षा वेगळा आहे. ओके, जेई नीटमध्ये 4-4 मार्कांचे प्रश्न विचारायचे, तिथं 1 मार्काचा प्रश्न विचारायचा. सो इथे प्रिसाईज टू द पॉईंट आणि क्विक ॲन्सरला महत्त्व आहे. ओके, 20-20 मॅथ्ससारखं आहे, बरोबर आहे. याचे नियम थोडे वेगळे. सो उगाच मोठे मोठे भले मोठे क्वेश्चन्स इथे विचारत नाही, तिथे साधे फॉर्म्युला ओरिएंटेड प्रश्न विचारतात. प्रत्येक स्लॉटमधल्या मुलाला फोन करून हे विचारत बसू नका, अरे काय विचारलं होतं, काय विचारलं होतं, एवढा विचार करू नका. तुमच्याकडे जे मॉक टेस्टचे पेपर्स किंवा जे मागच्या वर्षीचे पेपर्स असतील ते तुम्हाला फेअर आयडिया देतील की साधारणतः परीक्षेमध्ये काय विचारतात. 2018ला 2019ला 11वीचा हा सिलेबस होता, बरोबर आहे. सो तुम्हाला ती फेअर आयडिया त्या पेपरमधनं मिळेल की साधारणतः काय विचारतात 11वीच्या सिलेबसवरती, आणि त्याच्यापेक्षा वेगळं यावर्षी होण्याचं काहीही कारण नाही. शेवटी एकच, तुम्ही सगळ्यांनी चांगलं प्रिपेअर केलं आहे. जे काही तुम्ही प्रिपेअर केलं आहे त्यानुसार योग्य ते मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. व्हॉट एव्हर बी युअर मार्क्स, जे काही तुमचे मार्क्स असतील, ओके, ते ॲक्सेप्ट करायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे. ते बेस्ट पॉसिबल कसे होतील, ते जिथे कुठे असतील, त्यात जर 60 असतील तर 70 कसे होतील, 90 असतील तर 100 कसे होतील. ओके, हा प्रयत्न पुढच्या 8 दिवसांमध्ये तुम्ही करा. तो प्रयत्न प्रामाणिकपणे तुम्ही केलात, ओके, तर तुम्हाला छान वाटेल आणि मला खात्री आहे तुमचा रिझल्ट पण बेस्ट पॉसिबल लागेल. सप्तर्षी परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना सी ई टीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट पेपर सोडवा आणि पेपर झाल्यानंतर कमेंटमध्ये या व्हिडिओच्या नक्की सांगा की पेपर कसा होता ते. ओके, चलो, थँक्यू, बाय बाय, ऑल द बेस्ट.